चला मित्र बघा उद्या एक्सपायरी आहे बरं का बँक निफ्टी आणि फिन निफ्टीची, कारण की 2 तारखेला सुट्टी आहे म्हणून. बघा काय माहिती आहे का मित्र, ही जी न्यूज आज जापानची होती त्यामुळे मार्केट आपलं थोडंसं खाली आलेलं आहे. तर म्हणजे एवढं काही हे नाही, म्हणजे क्रॅश पण झालेलं नाही आहे आणि काही क्रॅश असल्यास सुरुवात पण नाही आहे. तर लक्षात घ्या, जर समजा ही आपण दोन सपोर्ट झोन लावलेली इथं, ही 4 तासाची कॅन्डल आहे आणि या दोन सपोर्ट झोन आहेत आता सध्या मार्केटला. आणि तुम्ही जर लक्ष दिलं असेल आज, तर दिवसभरामध्ये जे मेन स्टॉक आहेत ते किती पडलेत बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्केट आपलं कसं रिॲक्ट करते. ग्लोबल जे बी इंडायसेस पडलेले आहेत त्याला आपलं मार्केट कसं, म्हणजे एवढं काही रिॲक्ट करते का, हे तुमच्या लक्षात येऊन जाते. आणि पोर्टफोलिओ सुद्धा लोकांची भरपूर खाली झालेली नसतील आजच्या मार्केटमध्ये, म्हणजे जे पण मार्केट पडलंय, तर एवढी काही घाबरण्याची गरज नाहीये. सपोर्ट जागोजागी आहेत आणि एक 4 तासाची कॅन्डल आहे. आपण एक वीकची पण बघणार आहोत आणि वीकची कॅन्डल कसं आता बघून फायदा सुद्धा नाहीये, कारण की नेमकंच नवीन सीझन चालू झालेले आहे. काय म्हणतात त्याला, आपलं ऑक्टोबरचा पहिलाच वीक आहे. त्यामुळे इथं वीकची कॅन्डल आता तयार होणारी जी कॅन्डल आहे तिच्यावर आपलं लक्ष असणार आहे नेक्स्ट वीकसाठी, बरोबर. तर आता आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं की उद्या मार्केट कसं रिॲक्ट करते. बघा, हे एक झोन तयार झालेलं आहे. या झोनवर मार्केटनं सध्या क्लोजिंग दिलेली आहे आणि 53,000च्या खाली 11 पॉईंट मार्केटनं क्लोजिंग दिलेली आहे. हे काय असते माहिती, काय एक लेवल असते जे 53,000, 53,500, 54,000, 54,500, ही एक लेवल असते. तिथं मार्केट होल्ड करतच असतं, किती क्रॅशेस होऊ द्या, काही होऊ द्या, बरं का. तर ह्या पॉईंट ही की लेवल असतात, इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जर समजा उद्या मार्केट बँक निफ्टी वरच्या साईडला ओपन झाली, 100 पॉईंट, 200 पॉईंट, 300 पॉईंट, तर आपल्याला काय करायचंय, जे काही रेजिस्टन्स लेवल असतील ह्या 4 तासाच्या कॅन्डलचे किंवा वीकची तर नाहीच बघायची आता सध्या, कारण की वीकच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला मागचे सपोर्ट झोन फ्युचरचे बँक निफ्टीच्या इंडेक्सचे जे येतं ते तुम्हाला ड्रॉ करावं लागणार. परंतु आता हे नवीन जे आता हे आहे, ह्या वीकमध्ये काय होणार आहे मार्केटमध्ये, तर ही पहिल्या वीकची कॅन्डल आता तयार होणार आहे. तर लक्षात घ्या, जर इथून खालच्या साईडला मार्केट निघलं तर खाली मार्केटला भरपूर जागा आहे शिल्लक. 1,000 पॉईंटचा अजून सुद्धा खाली फॉल होऊ शकतो. लक्षात घ्या, किती, 1,000 पॉईंटचा. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का मित्र, अशा फॉलमध्ये ह्या बँक निफ्टीच्या नादी न लागता, जर तुम्ही या बँक निफ्टीचे जे 12 स्टॉक आहेत, फिन निफ्टीचे जे 19 स्टॉक आहेत, त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही ट्रेड शोधले स्टॉकच्या ऑप्शनचे, तर त्याच्यामध्ये भरपूर सध्या तुम्हाला, म्हणजे हे मार्केट असं पडलं तर इथून खाली निघणार नाहीये, सरळ लक्षात घ्या. 801 पासून 788 पर्यंत SBI पडलेली आहे 13 रुपये, बरोबर. 13 रुपये म्हणजे जवळपास किती, 1%, 1.2% पडलेली आहे, बरं का. आणि वाढताना कशी वाढते ती, तर आपल्याकडे 22 एक दिवस आहेत असं धरून चला, 22 तारखेपर्यंत. आणि त्यानंतर बंधन बँक आहे, HDFC बँक आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायचं की ज्या पॉईंटला समजा आपला सपोर्ट बनतंय तिथंच फक्त बाय करायचं आपल्याला. आणि हे चान्स देणार आहेत आपल्याला मोठमोठाले जे इंडेक्स आहेत, HDFC, ICICI, ॲक्सिस आहे, बंधन बँक आहे. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या काही बँका असतील जे स्विंग ट्रेडिंग करतात, बँक डायरेक्ट फ्युचर किंवा डायरेक्ट स्टॉक बाय करतात त्यामध्ये. आणि जरी तुम्हाला याच्यामध्ये ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, बघा, 4 तासाची कॅन्डल तुम्हाला सांगितलं. आता आपण 15 मिनिटावर जाऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं मार्केट उद्या काय रिॲक्ट होणार आहे. बघा, आता मार्केटनं काय केलेलं आहे, जवळपास हे 60 पॉईंटच्या लेवलला असेल, फिफ्टच्या आपलं सॉरी 0.23च्या. तर काय होईल, ही लेवल आता काम करत नसतात ज्यावेळेस समजा काही न्यूज वगैरे असते, काही क्रॅशेस वगैरे आलेले असतात, कुठं इम्पॅक्ट न्यूज असतात ना, ज्यामध्ये याचा फरक पडतो एकमेकाचा, तसं असतं ते. तर जर समजा तुम्हाला ही जिथं सपोर्ट घेईल, 52,000ला असो, 52,500ला असो, आता एक 51,400ला याचा प्युअरली सपोर्ट येतो एक. आणि इतकं तर मार्केट सरळ निघणार नाहीये. आता उद्याच बघा, जर गॅप अप ओपन झालं मार्केट आणि जर समजा रिॲक्ट करते 53,600ला गॅप अप ओपन होऊन, आणि तिथून जर खालच्या साईडला निघलं 53,600 पासून, हे बघा, तर तिथून काय करायचं, हे जे लेवल येत नाही, हे बघा, हे इथं आहे. तर ह्या इथपर्यंत जर गॅप अप झालं तर मार्केट रिट्रेसला म्हणजे याला जाईल असं, आणि मग नंतर परत खालच्या साईडला येईल. कुठपर्यंत, इथपर्यंत येऊ शकतं किंवा खाली सुद्धा निघू शकते. लक्षात राहू द्या, हे काही की लेवल येतं. आता फिन निफ्टीचं पण बघायचं आहे आपल्याला. फिन निफ्टीमध्ये ज्याप्रमाणे हे चालतं, काय म्हणतात त्याला, आपलं बँक निफ्टी, त्याच्या सोबतच फिन निफ्टी चालत असते. याच्यामध्ये काही वेगळं होणार नाहीये. फक्त लक्षात काय राहू द्यायचंय की हे दोन इंडेक्स
सोबत चालतात का? काय होत असते दोघांच्या एक्सपायरी येतात आणि लोकांनी कॉल सेल केलेले असते, बाय केलेले असतात किंवा सेल केलेले असतात, काही पण असू शकते. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ही जी मोठमोठाल्या ऑपरेटर म्हणा, मोठाले जे बिग बुल असतात ते काय करतात, तुम्हाला मार्केट साईडवेज जास्त आज जसं की आज कसं साईडवेज मार्केट राहिलं होतं. तर ते मला फक्त दाखवतात की मी खाली जाणार आहे, वर जाणार आहे. तसं काही जर होत नसेल, तर आपल्याला काय करायचं यापासून जपून राहायचं उद्याच्या दिवस. कारण की परवा दिवशी सुट्टी आहे आणि उद्या एकदम प्रीमियम आता सोमवार 2 दिवस आहे, शनिवार रविवारचे प्रीमियम एकदम आता उद्याच्या दिवशी आज प्रीमियम खूप लो झालेले नव्हते आणि दुपारून अचानक म्हणजे प्रीमियममध्ये घट होताना दिसून आली होती, बरोबर. तर उद्या जर समजा फिन निफ्टी आणि बँक निफ्टी या जर गॅप अप झाल्या आणि सोबतच त्यांचे इंडायसेस चालले, हे जे असं चाललं ना एकसारखंच चाललं म्हणजे फिन निफ्टी वरती जाते आणि बँक निफ्टी खालती, असं व्हायला नाही पाहिजे, बरोबर. तुम्हाला काय करायचंय, त्यांच्यावर लक्ष देऊन जर ट्रेडिंग करत असाल ऑप्शन ट्रेडिंग याच्यामध्ये, तर अगोदर तुम्हाला पहिले तर 10:30 पर्यंत याच्यात ट्रेडच टाकायचा नाहीये. 10:30 नंतर जसा डाटा ओपन होईल, जसं त्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग करायची, ऑप्शनचा डाटा बघायचा आहे, शॉर्ट करून शॉर्ट अनवाइंडिंग लॉंग बिल्डअप काय झालेलं ते सगळं बघायचं. त्याच्यानंतर त्यांचे इंडेक्स काय करतायत ते बघायचं, इंडेक्स होल्ड करतायत का स्वतःला, का लगेच म्हणजे आता इंडेक्समध्ये सुद्धा म्हणजे बल्क डील वगैरे काही झालेत का, काही शॉर्ट सेलिंग झाली आहे का, हे सगळं बघूनच त्यामध्ये आपल्याला इंडेक्समध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायची मित्र, लक्षात राहू द्या. हे दोन्ही उद्या थोडे थोडे गॅपअप होऊ शकतात आणि जर गॅपअप झाले तर आपल्याला होल्ड करायचंय का, कारण की परत उद्या थोडंसं करेक्शन येऊ शकते, तर त्यासोबत आपल्याला त्या रॅलीमध्ये पुट बाय करता येईल. चला मित्र, धन्यवाद. लक्ष राहू द्या PMR ट्रेडिंग अकॅडमी आणि फॉलो करत राहा. आम्ही तुम्हाला रोज डेली अपडेट्स देत असतो. स्टॉकचे ऑप्शन असतात आपल्याकडे आणि स्टॉकची ट्रेडिंग आपण करतो मित्र. हो, आपण इंडेक्समध्ये जास्त ट्रेडिंग करत नाही, कारण की ती रिस्क ट्रेडिंग असते आणि मी वैयक्तिक माझी मी करतो, तर मी ती जास्त कोणाला प्रोव्हाइड करत नाही. पण माझ्याकडे स्टॉक आणि स्टॉकचे ऑप्शन फ्युचर हे असतात, मी ते सगळ्यांना शेअर करत असतो. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा PMR ट्रेडिंग अकॅडमी याच नावानं आहे. फॉलो करत राहा इंस्टाग्राम आणि टेलिग्राम आणि यूट्यूबला. धन्यवाद.